गाइस आजचा दिवस आहे 6वा. आता मी निघलोय आले फाटावरून आणि वाजले सकाळचे 4:30. स्वतः मी निघतोय आणि आपण आता भेटू रस्त्यामध्ये. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूरला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. चला मुखाने साईराम बोला, पायी हलू हलू चला मुखाने साईराम बोला. पायी तुमची वॉकिंग थोडी जास्त आहे आणि खरंच असं वाटतंय की सकाळ सकाळ की एकदम असं चांगलं वाटतंय की खरंच सुंदर वातावरणामध्ये आपण आता जाणार आहोत. आपण पुढच्या दिशेला ते म्हणजे शिर्डीला साईबाबांच्या भेटीला. आणि आजची आमची वस्ती मला माहित नाही आहे पुढे. हा डोलासने सॉरी. आणि डोलासने नितीनचा गाव आहे तो मुलगाव. आणि तिथे आपण आता रवाना होणार आहोत. काही तासामध्ये तिथे आपण रवाना होणार आहोत. तर तुम्हाला आजचा दिवस कसं वाटतंय? मला आजचा दिवस खूपच छान वाटतोय की मला चालून हलू बोला. कारण आज आमची पालखीचा पहिला मान आमचाच आहे ना. त्याच्यामुळे मला तर खूपच आनंद झालेला आहे की माझं नाव कधी येतंय मी वाटच पाहत होतो. आणि तो मला आजचा दिवस म्हणजे सुंदर असं म्हणजे माझं तिथे नाव आलेलं आहे. तो म्हणजे पहिल्याच लिस्टला प्रफुल्ल भुईर माझं नाव. आणि मला खूपच माझ्या मनाला शांती वाटलेली आहे. आणि तदनंतर आपल्याला पुढची माहिती सुरेंद्र पाटील देणार आहे. नाही हा तुम्हाला आता तुम्ही चालता आजचा कितवा दिवस आहे? आजचा आपला 6वा दिवस आहे. हा तर तुम्हाला काय पायाला वेदना काय झाले नाही पहिलेच माझे 2 दिवस मला थोडं जाणवलं. का असं का? कारण आपण कधी वॉकिंग केलीच नाही, कधी प्रॅक्टिसला गेलोच नाही. कारण कंपनीत मला राब खंडायला लागतंय मला. त्याच्यामुळे मी काही जास्त काय प्रॅक्टिस करू शकलो नाही. आता तुम्ही पाहिजे बोला काय तुमचं नाही ना, आता आमचे ओके आहेत. आता आम्ही कमसे कम 10 किलोमीटर तरी नॉनस्टॉप चालू शकतो. कारण की साईबाबाची कृपा. हा हो. नंतर पाठी जाऊ शकतो. आणि आता नंतर शेवटचा झेंडा घेणार. हा ठेवायचं का? कारण आम्ही कॉमेडी करायला लागते का तुम्हाला? हा कॉमेंट्री. कारण आम्हाला दुकानं सर्व उघडायला लागतात ना. तुमच्यासोबत कोण कोण असतात? आमच्यासोबत शांताराम म्हात्रे, राज, परत राजा आणि परत आणखी बरेच जण असतात, पण नावत नाहीत मला त्यांचे. सर्व साई भक्त असतात. कारण जे जमतात ना ते आमच्या मागच्या येतात. आणि खास करून म्हणजे आमचा दोस्त उपाध्यक्ष मंडळाचे उपाध्यक्ष लालिया हे सुद्धा असतात. आणि यश पण असतो. कारण ते जमतात ना खूप. पहिले चालतात, स्पीड घेतात आणि नंतर मग आमच्या मागे झेंड्याची आठवण येते की बाबू करीत येतात ते माग. हो मी काय बोलतोय, आता आपण एवढं बोललो ते ना. साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय, बेटे वाल्या की जय, झंडे वाल्या की जय, चिलीम वाल्या की जय, लाईव्ह व्हिडिओ वाल्या की जय. चहा पिऊन झालाय. चहा मध्ये काय बाबू? त्यामध्ये हॅपी बिस्किट पुडा आहे. हॅपी बिस्किट. अजून किती खाल्लं? आतापर्यंत 2 खाल्ले, एक चाय, 2 बिस्किट खाल्ले. आता ते झाल्यानंतर सर्वांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर, चाय वगैरे झाल्यानंतर आपण आता पुढे आपल्या नाश्त्याच्या ठिकाणी थांबणार आहोत. जवळजवळ आपल्याला 10 किलोमीटर चालायचं आहे. त्यासाठी मी स्टॅमिना वाढवत आहे माझा. शांताराम मात्र कुठे आहे? दिसत नाही. शांताराम मात्र तिकडे पुढे आहेत. ते तयारी करत आहेत, वॉर्मअप करत आहेत. आणि आता आपण रवाना होणार. केसाला काय झालंय? आज इथं थंडी लय खाते, कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे आज मी
4 कप चहा आणि 8 बिस्किटचे पुढे खाल्ले. अजून किती खाशील? अजून आता मिसल पाव. थोड्या अंतरावर सगळ्यांना मिसल पाव देणार आहे. त्यामुळे माझ्या बरोबर राहणे ही नम्र विनंती आणि कलकलीची विनंती आहे माझी. नाश्त्याच्या ओढलं चाललो रवाना होतोय. सुंदर अशा निसर्ग वातावरणामध्ये आपण चाललेलो आहोत आता पुढे पायी पायी. आणि आपल्या सोबत आहेत ते म्हणजे बिट्टू. बिट्टू, तुम्हाला काय वाटत आहे? आपले मागे बाबा आहेत, तुम्हाला काय वाटत आहे? आज आमची पाली नाही आहे, काल आमची होती. आज आमची पाली आहे. काल पालखी जाम लवकर. आज पालखीचे मानकरी आम्ही आहोत. स्वतः डी ग्रुपचे अध्यक्ष शांताराम म्हात्रे पुढे आपला झेंडा चालवत आहेत. तर आपण त्यांचा झेंडा दाखवूया. ते कुठपर्यंत आहेत बघा. मैदानी बाबा आलेले, बाबा आले, 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 आले आले, बाबा आले, पला 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 पला. आज आमचे पालखीचे मानकरी स्वतः शांताराम म्हात्रे. काय 2 शब्द सांगा आपल्याच पाहिजे. माझे असिस्टंट बाबू. सुंदर शांताराम म्हात्रे हे पुढच्या राजधानीजवळ आहेत आणि झेंड्याजवळ ते त्यांना स्वतः घेऊन जात आहेत पुढे पुढे. कारण की आजचा असा दिवस चांगला आहे. एवढा शुभ आहे की थंडीच्या मोसममध्ये आज आम्ही सकाळ सकाळ पालखी घेऊन जात आहोत. आणि आजचा आनंद खूपच गगनात मावेनाचा असा झालेला आहे आम्हाला. आणि पाहुण्या पुढचं साई भक्त, हे सांग छोटूराम. आज मला काय वाटतंय? आज आमची पालखी आहे, आज आमचा मान भेटलेला आहे. काय सांगू तुला? अरे कळतंय मी येशील काय बस मला केले हो. बस केलं तुम्हाला सेपरेट. मोठं म्हणजे आणू हो. उपवास उपवास आहे आमचं मोठं उपवास आमचं इथं. हॅलो व्हेज आण व्हेज काय तू व्हेज आण. हा व्हेज जेवढंच काय का? अरे काय खातेस का नाही? अरे काय बाहेर घ्या सगळं अंग घाला तू खातेस का नाही? अरे काय नाही रे. आयटम बरे आहे ना? आयटम बरे आहे काय? अभ्यास करला का तर शाळेत का करला? जेव्हा आम्ही मला देतच का ना आयटमला. हॅलो अरे आयटम जेवढा वेळ देतच का नाही हो. आ नको आय झोपलोय. नाश्त्याच्या होळीला पोहोचलो. दाखवतो आमचा नाश्त्याचा मेन्यू काय. हा गाडी गेली गाडी जाय नाश्त्याचे आज आमचा लवकरच आहे नाश्ता वगैरे. लवकर 27 किलोमीटर लवकरच पोहोचेंगे हम. आणि एकदम एक्सपिरियन्स सांगा कसा आपला. आणि
खरोखरच नॉनस्टॉप सुंदर अशी आपल्या राजने आणलेल्या नाश्त्याबद्दल. आता आपला नाश्ता आहे नाश्ता आहे? मेदूवडा. दाखव तू तर. बघूया बघा कसा मेदूवडा बनवत आहे. आणि जवळ मला वाटते मेंदूवडा बघा कसा बनवत आहेत. महाराज काय सांगाल? आता हा आपण जो नाश्ता करत आहोत तो नाश्ता आपल्या डी ग्रुपने आपल्याला दिलेला आहे आणि डी ग्रुपचे अध्यक्ष शांताराम म्हात्रे यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. तरी त्यांचे मंडल आभारी आहे. धन्यवाद. स्वतः नाश्ता आलेला आम्हाला मेंदूवडा. राज टेस्ट कशी आहे? कुठला जय भवानीमध्ये वर्ष पाण्याचा बाटला आणायला सुंदर अप्रतिम. आणखीन मी एक डिश खाऊ शकतो. चलो फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती. चला कमो. काठीनं बोंगडे घेऊ द्या किर मला भिजतला येऊ द्या मला भिजतला येऊ द्या
का मजेत? ओके बाय. आता आम्ही पोहोचतो आहोत जेवणाच्या हॉलला. आज थोडा लवकरच पोहोचलोय, 11:30लाच आलो ना हॉलला की दाखवतो. चला आज जेवायला काय तुम्हाला दाखवतो मस्त पैकी. सगळ्यांच्या गाड्या पामलेल्या आहेत सध्या इथं. जाम नको नको झालंय आता, कंडिशन बॅड झालंय. पंपलो आता आम्ही जाणार. आम्हाला झेंडा घेऊन जेवल्यानंतर मौज करायला आमची. आम्हाला असं वाटतं आम्ही काय आहे ते आता मजा करू. तुम्हाला दाखवू आमची जिरली. डी ग्रुप जिंदाबाद जिंदाबाद. जय जवान जय. फायनली आता आम्ही पोहोचलो जेवणाच्या हॉलला. बघू शकता. आमचे पण धुवून घ्या थोडा वेळ. सो फायनली पोहोचलो जेवणाच्या हॉलला. तर भरपूर भूक लागलेली आहे. तुम्हाला दाखवतो आमचं कसं काय वातावरण. थांबा 2 मिनिटं. कपडे धुताना आता आम्ही कपडे धुतलेले आहेत आमचे. हा म्हणजे आम्हाला आता टेन्शन नाही आहे. हा सुंदर. आणि तुम्ही काय आम्हाला कोल्ड्रिंक आणलेले आहेत हा हा. वा, धन्यवाद धन्यवाद. अशीच आपली सेवा करत राहा. आणि आता आम्ही आमचे कपडे धुवून झालेत. आता कपडे आम्ही वाळवणार आहोत. हा वाळवण्यासाठी आता थोडा प्रयत्न करतोय हा. की लवकरात लवकर, म्हणजे जिथपर्यंत आपली जेवण होईपर्यंत तरी कपडे सुकले तरी मला खूप आनंद होईल. ओके. अशी मी आशा बाळगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हा झोपून वगैरे झालाय आमचा आणि आता जेवतोय. जेवायलाच बघा स्पेशल आता. सो जेवतोय, जेवल्यानंतर भेटतो. डी ग्रुप झोपाच्या तयारीत झोपतो थोडा परत एकदा. आणि दाढी बी लई वाढलेली आहे. हा बघा. दाढी तुला जायला लागल. आणि उद्या त्या आपल्या लेडीज येतात ना, हा त्याला तिथल्या बाई हा. माझी बायको काय बोलवणार काय काय 4 दिवसात किती काला झाला बघ ह्यो. हा काय दिवसेंदिवस काला झाला जाम. त्याला आता झोपतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. वस्तूच्या हॉलला पालखी पण आपले निघलेले. तुम्हाला दाखवतो रस्त्यामध्ये काय मजा असते. आता तो शिर्डी आता 69 किलोमीटर. आम्हाला एक छोटंसं मंदिर भेटलं साईबाबांचं. इथे एक अशी वेगळी कहाणी आहे त्या मंदिराची. तो तुम्हाला सांगतो मी कशी कहाणी आहे. दर्शन सांगतो या इथली माहिती काय. आता आपण ते आमच्या घरात आले आणि या बाबांचा आपल्या चमत्कार म्हणजे 10 वाजतापूर्वी एक दिंडी आलेली. तर बाबांनी 9 मध्ये चहा ठेवलेलं. कमीत कमी त्या दिंडीत 200 माणसं असतील. तर त्या चमत्कार म्हणजे की बाबांनी 10 वाजता सगळं 10 वाजता तरी पण त्या दिवशी चहा खायचे. बाबांची खांद्यावर घेऊ. जय जय साईराम बोलत बालकी बाबांची खांद्यावर घेऊ. शिर्डीला जाऊ, शिर्डीला जाऊ, दर्शन बाबांचं. तुम्ही पण घर बघा. आमच्या हॉलला जो बोलू लागला साई बाबा, जो बोलू लागला साई बाबा. साई बाबा साई राम साई श्याम साई राम, साई राम साई श्याम साई राम.
आणि आमचा दरवर्षीप्रमाणे ते साई भक्त मी पोचलो वस्तीच्या हॉलला आणि काय एवढा उशीर झाला पण आम्ही आलो स्लोली आणि खूप मजा करायला आलो आणि आता आम्ही तिथे गेलो तुला तुम्हाला दाखवतो कशी आमची आता मज्जा येते. बरोबर बोलतात की आज खूप मजा करायची कारण की स्कूलमध्ये आमची वस्ती आहे. सो आम्ही तिथे गेलो तुम्हाला दाखवतो. चला बाय. आमचं झालं मी फ्रेश झालोय. आरती वगैरे आता झाले ते झोपलेलं थोडा. आता आम्ही जेवायला बसतो. जेवायला तुम्हाला दाखवतो काय एकदम स्पेशल आहे काहीतरी आज दाखवतो. या जेवायला. साई सेवक जेवायला बसले जातात बघा. साई सेवक सर्व जेवायला बसलेत.